अरविंद, अरविंद ज्याच्या बल्ल्यामधून आलेले आहेत 5 शानदार बाली ट्रॉफी चौकार. तर अरविंदला शोएब गोरी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत. जावेद दळवी, अस्फर बोळिंजकर, ए भारत गॅसचा गिफ्ट हॅम्पर अरविंदसाठी. अभिनंदन अरविंद. आता आपण वळणार आहोत सुपर 6कडे. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे तारिक रईस यांनी पुरस्कृत केलेली मनगटाची एक घड्याळ म्हणजे रिस्ट वॉच आपण देणार आहोत सुपर 6ला. सुपर 6 ऑफ दी मॅच गोज टू जॉली स्पोर्ट्स मधील रोमित, ज्याच्या बल्ल्यामधून आलेले आहेत 3 शानदार बाली ट्रॉफी षटकार. बघा, सडपातळ बांधा असूनही ज्या ताकदीने त्याने फटके मारलेत प्रेक्षक स्तिमित होत आहेत. आणि नरेंद्र चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते हे मनगटाचं घड्याळ. अभिनंदन अँड थँक्यू तारिक रईस, रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आता वळूया आपण सामनावीरसाठी. मॅन ऑफ दी मॅच गोज टू अरविंद. लगेच पळत धावत जोरात तुला यायचंय अरविंद, ज्याने 34 रन्सची धुवाधार पारी खेळलेली आहे. बघा, अरविंदची चालायची जी पद्धत आहे ना त्याच्यात सुद्धा एक रिदम आहे. तो ज्या पद्धतीने चालतो. आणि आता आपण सज्जाद बोबेरे साहेब यांना विनंती करणार आहे. तुमच्या हस्ते जावेद दळवी, अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं ए भारत गॅसचा गिफ्ट हॅम्पर. ठाकरे यांना विनंती आहे. वीरेन सुभाष ठाकरे म्हणावं लागेल. जॉली डिझायनरचं 20% डिस्काउंट वाउचर. त्यानंतर धीरेन ठाकरे, ताबीर जैरुमी, ताजा किचनचा हे डिस्काउंट वाउचर. धवल कुमार यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी, अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं ए भारत गॅस गिफ्ट हॅम्पर. शोएब गोरी यांचा शुभ हस्ते तत्पूर्वी नरेंद्र चौधरी साहेब डी साकरियाचा गिफ्ट हॅम्पर देत आहेत. शोएब गोरी यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी, अस्फर ए भारत गैस गिफ्ट हैम्पर. आज हमारी रिबिन भी चिड़ियों की तरह, कबूतर की तरह अलग अलग दिशाओं में जा रही है. अता शेख, नईम शेख यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी, अस्फर बोळिंजकर ए भारत गॅस गिफ्ट हॅम्पर. शोएब गोरी यांच्या शुभ हस्ते SK स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर यांनी पुरस्कृत केलेली ही टोपी. अता शेख आणि नरेंद्र चौधरी संयुक्तरित्या अंजूर गावाची A1 जोडी म्हणजेच निलेश पाटील आणि सुकेश डाकीचं हे फ्रूट बास्केट. आणि सर्वात शेवटी नरेंद्र चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या जोडीला वीरेन ठाकरे, धीरेन ठाकरे आणि धवल कुमार. क्या बात आहे. येणारे दिवस या सर्व बाळगोपाळांचेच आहेत. तर ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली मार्बलची ट्रॉफी. रेश्मा, धीरेन ठाकरे, धवल कुमार आणि वीरेन ठाकरे आहे ना, हे मला वाटते 2030ची बाली ट्रॉफी खेळतील. क्या बात आहे. येस, एक आपल्याला 9 वर्ष वाट पाहायची आहे. तर येस अरविंद, अभिनंदन मित्रा. कॉंग्रॅच्युलेशन्स. जॉली स्पोर्ट्स पुढच्या अजून एक शिडीवरती चढलेली आहे. आनंद झालेला आहे मला माहिती आहे. आणि त्यासोबतच मॅन ऑफ दी मॅच म्हणजे सुपर हिरो तुम्ही ठरलेले आहात. काय सांगायचं त्याबद्दल? खूपच खुश आहे. बाली ट्रॉफीचा 2020चा मॅन ऑफ द मॅच मी ठरलो आणि मी माझा ओरिजिनल गेम खेळलो असं काय नाही. माझी टीमची कॅप्टननी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी ओपनिंगला आलो. क्या बात आहे. अरविंद, एक गोष्ट अजून आहे की चांगल्या फलंदाजपेक्षाही तू चांगला क्षेत्ररक्षकसुद्धा आहे. आणि आज तुझ्या संघाची जी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये जी कामगिरी झाली त्याबद्दल काय सांगू इच्छितो? सर, आमचे सगळेच बॉलर चांगले आहेत असं काय नाही, पण काही वेळ असा असतो का कोणाची नाही पडत, चुका होतात. हे तर क्रिकेट आहे, हे तर होणारच. तर मित्रांनो, थोडे भावनिक झालेत अरविंद आमचे. परंतु एक गोष्ट मी नक्की सांगतो की जॉली स्पोर्ट्स कामतघर जे आहे ते क्रिकेटचं माहेरघर आहे. कामतघरने एकापेक्षा एक क्रिकेटर दिले, देत आहेत आणि देत राहतील अशा आमच्या शुभेच्छा आहे. तर पूर्ण कामतघर आता तुम्ही संध्याकाळची चहा, मारी, खारी जे काय खायचं ते ख्या, प्या, जलसा करा आणि अरविंदला सपोर्ट करत राहा. जॉली स्पोर्ट्स कामतघरला सपोर्ट करत राहा. धन्यवाद. थँक्यू सो मच अरविंद. चला तर पुन्हा वळणार आहोत अजून एक मुकाबलाकडे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्स प्रेझेंटेशन बॉक्स. तर सिटी पूलमधला हा सामना आपण बघतोय.
एस के एंटरप्राइजेस विपक्षी जॉयकुमार टेमघर या दोन संघामध्ये एस के एंटरप्राइजेस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि क्षेत्ररक्षण करताना आपण बघतोय जॉयकुमार टेमघर हा संघ. यावेळी मात्र स्विंग अँड मिस, चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला होता आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. सुमैल सुशे आपण पाहतोय आणि त्याच्या जोडीला त्याचा सहकारी फलंदाज तौसिफ शेख. दुसऱ्या षटका दूरवरच्या टोकाकडून हाताळलं जात आहे. कट करण्याचा प्रयत्न यावेळी दिशा भरकटलेला आहे. पंचांचं वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्या 1ने वाढेल. दोन्ही अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेल्या 10 धावा. दुसऱ्या षटकात हाताळतो तो कल्पेश. पहिलं षटक हाताळलं होतं सूरज याने. यावेळी मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. 30 ओवर में अब तक 2 गेंदें वाइड की हैं वहाँ गेंदबाज कल्पेश ने. सिटी पुल का ये मुकाबला चलता हुआ जॉय कुमार और एसके एंटरप्राइजेस के बीच में, जहाँ पर पहले ओवर में सूरज केने ने 9 रन खर्च किए थे. उसके बाद कल्पेश अब तक एक लीगल डिलीवर की जिसमें उन्होंने 2 वाइड गेंदें की. स्कोर हम देखें तो 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर एसके एंटरप्राइज, जहाँ पर शुमैल और तौसिफ शेख इस वक्त दोनों ही ओपनर बल्लेबाज. दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. जी बिल्कुल अच्छी गेंद इस बार रही वहाँ पर कल्पेश की. बैकफुट पर जाकर इस बार कट करने की कोशिश की थी वहाँ पर शुमैल ने. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावफलकावर 11 धावा. यावेळी चेंडूला लॉंग लेग रिजनकडे टोलवलेला आहे. सीमा पार 7 धावांसाठी अतिशय सुंदर षटकार. ऐसे शॉर्ट गेंद थी और उसको हुक कर दिया था. लॉन्ग लेग के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए. यावेळी रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न स्वेर चेंडू पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1ने भर पडते. जी बिल्कुल एक बार फिर से वहाँ पर कल्पेश अपनी दिशा से भटकते हुए वाइट कर बैठे. कहीं ना कहीं इस ओवर में हमको ये देखने को मिल रहा है कि दिशाहीन गेंदबाजी कर रहे कल्पेश. अब तक 3 गेंदें वाइट की उन्होंने. दिशा भरकटली गेली होती मागील चेंडूवर आणि आतापर्यंत 3 धावा या अवंत रूपाने दिलेल्या आहेत कल्पेश या गोलंदाजाने. कल्पेशाला कल्पकतेने गोलंदाजी करावी लागेल. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग आणि चेंडू जातोय थर्ड मॅन रिझनमधून सीमा पार चौकार. इस चौके की मदद से स्कोर 22 पर जा पहुंचा है. इससे पहले हमने देखा है गेंदबाज बार बार दूसरे मोहल्ले में जा रहे थे, लेकिन इस बार बल्लेबाज दूसरे मोहल्ले में जाकर स्ट्रोक लगाया था. स्विच हिट. धावसंख्या 2-2 22 धावा धावपलकर झलकले गेले. दुसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र चांगली धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते आणि जमीची बाजू कोणताही फलंदाज बाद झालेला नाही. यावेळी कंट्रोल फुलचा फटका आपण पाहतो. स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू छेपावतोय
मात्र नाही रोखू शकणार 2 धावा घेण्यापासून सुमायलाला. जी बिल्कुल, वहाँ पर कंट्रोल पुल स्ट्रोक खेला था डीप में, कहीं ना कहीं वैभव उन्होंने थोड़ा सा लेट स्टार्ट लिया था, वही कारण था कि सिंगल को डबल में यहाँ कन्वर्ट किया गया. 2 रन आ गए इस गेंद के ऊपर, 2 रनों की मदद से स्कोर 24 पर जा पहुंचा है. ओवर नंबर 2 का खेल हम देख रहे हैं. एक अच्छी शुरुआत मिलती हुई यहाँ पर इसके इंटरप्राइजेस को. पहिले षटक सूरज केनी याने हाताळलं तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ते विकेट मिळाला नव्हता, मात्र 9 धावा त्यांनी खर्च केले. ते हे षटक कल्पेश याचं थोडंसं मागडं, मात्र फलंदाजी करताना चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विचेट खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर SK इंटरप्राइजेस संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर बिनबाद 24. तो पहले 2 ओवर की समाप्ति पर अच्छा टोटल यहाँ अब तक बनाया इसके इंटरप्राइजेस ने 24 रन, जहाँ पर इस वक्त शुमैल बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. तौसीफ ने अभी सिर्फ 1 रन बनाए रखे, जबकि पहले ओवर में सूरज ने 9 रन खर्च किए. उसके बाद कल्पेश 15 रन. इसके बाद जो होने वाला मुकाबला है मौली स्पोर्ट्स के कैप्टन और विक्की स्पोर्ट्स चविंद्रा के कैप्टन आपको 5 फॉर्चून टॉस बॉक्स में आकर बैठना है. समय के मामले में सहयोग करना है. जॉय कुमार गेंदबाजी के लिए अब राजू बोगा को बुलाया गया है. ये देखिए, जैसे ही राजू बोगा को बुलाया गया है थोड़ा सा हल्का सा बाउंडर आ गया है, क्योंकि वो बाउंडर ऑफ भिवंडी है. अगदी बरोबर. बाउंडर ऑफ भिवंडी या नावाने राजू बोगा याला ओळखलं जात आहे. आणि राजू बोगा आल्यानंतर एक हलकासा बाउंडरी परशुराम टावरे स्टेडियमवर आपल्याला पाहायला मिळतोय. राजू बोगा तीसरे ओवर में आते हुए गेंदबाजी के लिए, जबकि सामना करेंगे तौसीफ शेख. इसके बाद विक्की स्पोर्ट्स चाविंद्रा और मौली स्पोर्ट्स के बीच में अगला मुकाबला हम देखेंगे. सिटी पुल का ये भी मुकाबला रहेगा, जबकि ये भी मुकाबला सिटी पुल का चलता हुआ इसके इंटरप्राइजेस और जॉय कुमार के बीच में. समय के मामले में सहयोग करना है. जॉय कुमार प्लीज़, फर्स्ट वार्निंग दी जा रही है आपको. गेंदबाजी की शुरुआत करनी है राजू बोगा. हमारे मैच रेफरी अजीम हमदुल्ले हर बारीक से बारीक चीज पर नजर रख रहे हैं. राजू बोगा गेंदबाजी की शुरुआत करते हुए सामना करेंगे तौसीफ शेख. पहली गेंद वहां पर राजू की ऑफ स्टंप के काफी बाहर रही थी. वाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई 1 रन की मदद से स्कोर 25 पर जा पहुंचा है. तीसरे ओवर की अब शुरुआत हो चुकी है. पहली गेंद वहां पर राजू की वाइट गेंद के साथ ओवर की शुरुआत की है गेंदबाज राजू ने. एक बार फिर से सामना करते हुए तौसीफ. इस बार देखना है, छोड़ दिया था इस गेंद को. एक बार फिर से अतिरिक्त रूप में बढ़ोतरी. लगातार 2 गेंदें अब वाइट की वहां पर राजू ने. अगदी बरोबर. दोन्ही चेंडू स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी लाईन लय बिघडलेले आहे आणि लय प्राप्त करावी लागेल, वापसी करावी लागेल राजू बोगा याला. जी बिल्कुल, अपनी लाइन को कहीं ना कहीं मिस कर रहे हैं वहां पर गेंदबाज राजू बोगा. उसी बीच वहां पर फुल टॉस गेंद थी, बल्ले का ऊपरी सिरा लगता हुआ सही तरीके से मिडल नहीं कर पाए थे. इस बार तौसीफ ड्राइव लगाना चाहते थे, इस गेंद के ऊपर कवर में खेलना चाहते थे. वहां पर बल्ले का बाहरी सिरा लगता हुआ और उसी बीच 1 रन आएगा इस गेंद के ऊपर. स्कोर 1 रन की मदद से 27 पर जा पहुंचा है. पहली 2 गेंदें वाइट करने के बाद इस बार फुल टॉस गेंद रही थी वहां पर, लेकिन पनिश नहीं कर पाए थे बल्लेबाज तौसीफ शेख. इस बार सामना करेंगे शुमैल सुसे. इस बार कमाल की गेंद वहां पर, मानो गेंद को खोद कर निकाला है वहां पर शुमैल सुसे ने. 1 ही रन आएगा इस गेंद के ऊपर. अच्छी गेंद रही थी, विकेटों के बीच में बहुत तेज गेंद रही थी वहां पर राजू बोगा की. अपने आप को बचाते हुए खेला था शुमैल ने.
उसी बीच वहाँ पर देखना है चॉप करने की कोशिश की थी इस बार, लेकिन ऑफ स्टंप से काफ़ी बाहर, एक बार फिर से वाइड गेंद। इस ओवर में अब तक 3 गेंदें वाइड की है राजू बोगा ने। अतिरिक्त रूप में ज़्यादा गेंदबाजी देखने को मिल रही इस ओवर में। अगदी बरोबर आहे, कारण 3 चेंडू हे वाईट चेंडू हाताळलेले आहेत. वाइड यॉर्कर करना चाहते थे इस बार और बल्लेबाज चॉप स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन ऑफ स्टंप से काफ़ी बाहर रही थी इस बार भी राजू की ये गेंद। इस बार अच्छा ड्राई लगाया, वहाँ पर देखना है किशन मात्रे वहाँ पर मौजूद है। जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते उसी बीच एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर। जब मिडल में गेंदबाजी कर रहे राजू बोगा तो कहीं ना कहीं बल्लेबाज उतनी सही तरीके से टाइम नहीं कर पा रहे गेंदों को, लेकिन हम बार बार देख रहे हैं कि दिशाहीन गेंदबाजी भी बीच में देखने को मिल रही है। इस बार देखना है फोर्स किया इस गेंद को, वहां पर फैजान मौजूद है वहां पर और शुमैल की पारी समाप्त होती हुई बैकफुट पर जाकर इस बार फोर्स करने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज शुमैल ने। विकेट नंबर 1 का पतन होता हुआ। का शुमैल के रूप में अच्छी गेंद रही थी, वहां पर फोर्स करना चाहते लेकिन अच्छा कैच समाप्त किया वहां पर फैजान ने। यार को बाउंड्री के बाहर भेज दिया इस बार राजू बोगा ने। 13 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. शुमैल के आउट होने के बाद अब अगले बल्लेबाज एमश बलेरे। उसी बीच वहां पर देखना ऑन साइड की दिशा में एक बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे वहां पर तौसीफ, बैठक स्ट्रोक खेलने की कोशिश की थी इस बार। अच्छी गेंद वहां पर रही राजू बोगा की। स्कोर अभी भी रुका हुआ है 1 विकेट गंवाने के बाद 30 रन। ओवर नंबर 3 का खेल हम देख रहे हैं, जबकि पहले 2 ओवर में अच्छे रन बटोरे थे दोनों बल्लेबाजों ने, लेकिन इस ओवर में कहीं ना कहीं रनों पर रोकथाम जरूर लगाई है कुछ खराब गेंदें करने के बाद राजू बोगा ने। इस बार अच्छी गेंद वहां पर अच्छा ड्राई लगाते हुए वहां पर तौसीफ, एक ही रन आएगा एक बार फिर से इस गेंद के ऊपर। अब अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है राजू बोगा द्वारा, जगह नहीं दे रहे अब बल्लेबाजों को ऊंचा स्ट्रोक खेलने के लिए। ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति पर हम स्कोर देखें तो सिर्फ 31 रन। आइए अब कमेंट्री में तब्दीली होती हुई, कमेंट्री के लिए अब आ रहे हैं IPL कमेंटेटर मखमली आवाज़ कुणाल दाते सर और कमेंट्री के शाहिद कपूर नबील दिवकर। थैंक यू मज़हर खान, लेकिन लिफ्ट चलाने वाले को लिफ्ट में नहीं बिठाना चाहिए। 3 ओवरों की समाप्ति, स्कोर है इस वक्त SK इंटरप्राइजेस का 31 रन। 1 विकेट के नुकसान पर गजनी अहमद बलेरे पिच पर तौसीफ शेख को आज मौका दिया गया है, देखना है क्या करते। अच्छी बल्लेबाजी कर रहे अब तक एक सिरे से। आने वाले नए बल्लेबाजों में हार्ड हिटर रविश और सलमान पावर हिटर को भी आज टीम में इन किया गया है। इसके बाद अगला मुकाबला माउली स्पोर्ट्स बनाम विकी चाविंद्रा के बीच। दोनों टीमों के कप्तान आपको टॉस बॉक्स में रेडी रहना है, 5 फॉर्चून टॉस बॉक्स में। बहुत ही रोमांचक ये मुकाबला होगा ऐसी हमें अपेक्षा है। कुणाल सर एक तरफ सन की किशन मात्रे, सुभाष ठाकरे, करेश मात्रे, तो दूसरी तरफ शुमैल सुसे जिन्होंने अच्छी बल्लेबाजी करके आउट हुए, गजनी अहमद बलेरे, रविश, तौसीफ और सलमान। चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. SK एंटरप्राइजेस आणि जॉयकुमार टीमघरच्या दरम्यान भरपूर वेळेला या 2 टीम एकमेकांच्या विरोधामध्ये येतात आणि चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्यात. आणि आता बाली ट्रॉफीमध्ये ज्या वेळेला जॉयकुमार टीमघरने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली, शुमाईलने चांगली बॅटिंग केली आणि चांगलं टार्गेट सेट करण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल त्यांची सुरू आहे, परंतु या 3 ओव्हरमध्ये सर्व खेळाचा मोमेंटम पाहूया कुठल्या दिशेने शिफ्ट होतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे, थोडीशी घाई करा हे अंपायर सांगतायत.
सूरज केने को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। पहली ओवर सूरज केने ने की थी जहां 9 रन खर्च किए थे, दूसरी ओवर में कल्पेश ने 15 और तीसरी ओवर में राजू बोगा ने 7। सामना करेंगे तौसीफ शेख। सूरज केने हाजी समझ से स्टैंड एंड से। तौसीफ शेख के लिए गेंद को स्वंग कर दिया है, फील्डर गेंद के नीचे और मस्तक पे दस्तक, कैच भी छूटा और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का इशारे का इंतजार। तीसरे अंपायर की मांग की है। अंपायर ने देखना चाहते गेंद क्या बाउंड्री के अंदर गिरी है या बाहर। छह रन। स्पोर्ट्समैन स्पिरिट देखिए, फील्डिंग वाली टीम के फील्डर पहले ही 6 रन बता रहे थे, लेकिन अंपायर के डिसीजन का हमें तो इंतजार करना ही चाहिए। इस मर्तबा तेज निकल गई गेंद ऑफ स्टंप के बाहर, लहराती हुई विकेट कीपर के हाथों में डॉट के रूप में। चांगलं प्रत्युत्तर. षटकार लागल्यानंतर जो वेग पाहिजे होता, जी अपेक्षा होती, त्या वेगाने बॉल टाकलाय सूरज केनेने, बीट करून गेला बॅट्समनला आणि चांगलं कमबॅक होत आहे. 37 पर पहुंचा है स्कोर। सूरज केने अगली गेंद लेकर, पटकी हुई गेंद खेलना चाहते थे मिड विकेट पर, आखिरी मूवमेंट पर गेंद को ढकेल दिया है ऑन साइड पर। लॉन्ग ऑन के खिलाड़ी जब तक गेंद को उठाते 1 रन पूरा किया, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। अब स्ट्राइक पर आया है अहमद बलेरे। अहमद बलेरे आता स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसतील आणि तौसिफ चांगली बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. नक्की झेल सुटला होता आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला, परंतु धावसंख्येला आकार येतोय या मॅचच्या दरम्यान. अहमद सामना करेंगे सूरज केने का। इस मर्तबा निकल के मारना चाहते थे, सफाई से नहीं खेल पाए। अपने फॉलो थ्रो में सूरज जब तक गेंद को उठाते 1 रन पूरा किया अहमद बलेरे ने। अहमद बलेरे ने अब तक की जितनी भी बाली ट्रॉफी खेली कुणाल सर, पूरे तालुके को प्रभावित किया है। बाली ट्रॉफी में ही उन्होंने सेंचुरी लगाई थी, लेकिन इस बाली ट्रॉफी की अगर हम बात करें तो अहमद बलेरे कुछ इतना खास नहीं कर पाए। अगदी बरोबर आहे, परंतु तो काळ वेगळा, तो दिवस वेगळा होता, ती परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती भरपूर विपरीत आहे. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्या स्ट्रॉंग टीम्स आहेत या स्पर्धेमध्ये, बाली ट्रॉफीमध्ये, त्या आता दुसऱ्या तिसऱ्या सामन्यामध्ये खेळताना दिसत आहेत. आणि याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही परफॉर्मन्स देऊ शकला तर तुमच्या नावाची चर्चा बाली ट्रॉफीमध्ये होते. अन्यथा तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य केलं की थोडंसं अडकळत खेळताना दिसतोय अहमद बलेरे. इस मर्तबा ये गेंद हुक करना चाहते थे, ऊपर लगी थी गेंद, हवा में जरूर थी, फील्डर मिस जज और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। नॉन स्टॉप पर 4 रन। में जो फाइनल देखा है, मुझे नहीं लगता कोई सोया होगा। और उसके बाद दिन में फिर से शुरू हो गई बाली ट्रॉफी। इस मर्तबा ये गेंद अराउंड द लेग्स, बोल्ड। स्टार खिलाड़ियों ने दिखा दिया है। कल सारे भिवंडी को गर्व हुआ है, हालांकि फाइनल नहीं जीता, लेकिन जो परफॉर्मेंस रहा था भिवंडी के सभी खिलाड़ियों का, गेंदबाजों का, बोलबाला था। अगदी बरोबर आहे. आपण पाहिलं की भिवंडी क्रिकेट काल खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा दाखवून दिलं महाराष्ट्राच्या क्रिकेटला की भिवंडीमध्ये दमखम आहे. अंपायर इशारा करतात बॅटिंग पॉवर प्लेचा आणि नेक्स्ट ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आला. चर्चा करत होतो भिवंडी क्रिकेटची आणि खऱ्या अर्थाने खूप चांगले खेळले. RD11 भिवंडी उपविजेतेपद पटकावलं हे तर मात्र नक्की आहे, परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी ज्या मोठमोठ्या टीमला पराभूत करून शेवटपर्यंत ते पोहोचले, त्याच्यामागेच त्यांचा एक मोठा विजय राहिला या बाली ट्रॉफीच्या माध्यमातून.
राजू बोगा और अंपायर गोकुलदास पाटिल सुल्तान के कुश्ती पहलवान समय के लिए वार्न करते हुए जॉय कुमार एंड कंपनी को समय के मामले में सहयोग करना है। बहुत देर ली जा रही है इस वक्त फील्डिंग सजाने के लिए और मेरे ख्याल से बैटिंग पावर प्ले लिया गया है। सामना करेंगे अहमद बलेरे राजू बोगा का। ये अच्छा बैटल है, एक हार्ड हिटर के सामने एक अच्छे गेंदबाज। राजू बोगा अहमद बलेरे के लिए पुल करना चाहते थे, घूमती हुई गेंद शरीर से टकराई, एक से ज्यादा कुछ भी नहीं। इस बार अंदर काटा था गेंद को राजू बोगा ने। चांगला बॉलर आहे राजू बोगा नो डाऊट, आणि खऱ्या अर्थाने बॉल फिरवण्यामागे यशस्वी होतो. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि ज्यावेळेला लेफ्ट हँडेड बॅट्समन त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं त्यावेळेला थोडासा दबावामध्ये असतो, परंतु राईट हँडेड बॅट्समन ज्यावेळेला त्याच्या समोर येतात त्यांना अक्षरशः खोलून ठेवतो. त्यांचं फुटवर्क जर चाललं नाही तर मात्र राजू बोगा प्रभावी बॉलिंग करतो. रविश सामना करना होगा रविश को अब। तेज निकल गई गेंद, फुलर लेन की गेंद थी, एक रन पूरा किया रविश ने। बाय के रूप में इस एक रन से स्कोर बढ़ता हुआ 45 पर पहुंचा है। बोगा सामना करेंगे अहमद बलेरे। तेज हवाएं चलती हुई मैदान पर, इस मर्तबा हुक कर दिया गेंद को, तेज आउटफील्ड पर सरकती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। एम एस बलेरेने फक्त दिशा दिली, बॉलरच्या पेसचा वापर केला आणि पाठवला बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन. 49 पर पहुंचा है स्कोर। बोगा अगली गेंद लेकर, इस मर्तबा अच्छी गेंद बीट हुए और इंजर्ड हो गए वहां पर करेश मात्रे। इंजर्ड हो गए वहां पर थोड़े से करेश मात्रे, गेंद लग गई है उनके। स्कोर इस वक्त 49 रन।
थोड़े से इंजर्ड हो गए वहां पर करेश मात्रे। राजू बोगा सामना करेंगे अहमद बलेरे। स्कोर 49 रन। इस मर्तबा गेंद को स्वंग कर दिया है मिड विकेट के ऊपर से, यह तो जाएगी मैदान के बाहर। जी हां, 6 रन। चांगला स्ट्रोक बॅकफुटला गेल्यानंतर ऑन साईडला मिड विकेटला पूल केलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अर्धशतक पूर्ण झालंय. रन झालेत आता 55, 55. बहुत बढ़िया स्ट्रोक, हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। पचपन रनों पर पहुंचा है स्कोर इस छक्के की मदद से। राजू बोगा मुड़ते हुए अहमद बलेरे के लिए, फिर एक बार हुक कर दिया है गेंद को, कंट्रोल हुई स्ट्रोक। सुभाष ठाकरे ने गेंद को उठाया था, एक से ज्यादा कुछ भी नहीं। 1 रन से स्कोर 56 पर पहुंचा। इसके बाद अगला मुकाबला विकी चाविंद्रा बनाम माहौली स्पोर्ट्स के बीच। दोनों टीमों के कैप्टन आपको 5 फॉर्च्यून टॉस बॉक्स में बैठना है। आप देख रहे बाली ट्रॉफी 2021। जो व्यूवर्स इस वक्त टेलीविजन सेट और यूट्यूब के माध्यम से हमसे जुड़े हुए, आप सभी का हार्दिक स्वागत है अल्ताफ बाली सर की ओर से और पॉइनियर स्पोर्ट्स की ओर से। मैच चल रहा है जॉय कुमार बनाम एसके स्पोर्ट्स। 5 ओवरों की समाप्ति, स्कोर है इस वक्त 55 रन एसके स्पोर्ट्स का, 56 रन 2 विकेटों के नुकसान पर। देखना अब छठा और आखिरी ओवर के लिए किस गेंदबाज को बुलाया जाता है। सन की किशन मात्रे को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। ये बहुत घातक गेंदबाज है, उतने ही घातक बल्लेबाज, लेकिन उनके सामने भी अब कुणाल सर खड़े, गजनी अहमद बलेरे कुछ भी कर सकते। ये 2 खिलाड़ी ऐसे जो कभी भी कुछ भी कर सकते, इनका आमना सामना। किशन मात्रे गेंदबाजी के लिए तैयार। हाजी समझ से डिस्टेंस एंड से पटकी हुई गेंद, स्वंग कर दिया है गेंद को, ये लगा छक्का और किशन मात्रे हो गए अक्का बक्का। 6 रन। एमएच बलेरे चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतात. मगाशी तुम्ही उल्लेख केला की थोडीशी अडखळत बॅटिंग ते करतात, परंतु या मॅचमध्ये तसं काही दिसलेलं नाही आहे. मेरिटवर बॅटिंग सध्या त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. मगाशी देखील मिडविकेटला त्यांच्या बॅटमधून पुल केलेला स्ट्रोक पहा, याही बॉलवर तो तुटून पडताना दिसतोय. आणि जे पाहिजे त्यांच्या टीमला आता तशी धावसंख्या आणि तशी वाटचाल त्यांच्या टीमने करायला सुरुवात केली आहे. बॉलची मागणी मैदानामध्ये केली जाते आणि मी म्हणेन एक चांगला स्कोर ते उभा करण्याची वाटचाल करतायत या मॅचमध्ये जॉयकुमार टेमघरच्या अगेन्स्ट. बढ़िया बल्लेबाजी, इस छक्के की मदद से स्कोर उछलता हुआ 62 रनों पर पहुंचा है। 70 के आगे जाना होगा, चुनौतियां अगर पेश करनी है तो 70 के आगे जाना होगा, क्योंकि जॉय कुमार में भी बहुत खतरनाक बल्लेबाज है। सूरज केने है, किशन मात्रे है, सुभाष ठाकरे है, वैभव है, फैजान है। फैजान ने भी बहुत प्रभावित किया है पिछले साल से अब तक भिवंडी के सभी क्रिकेट प्रेमियों को। किशन मात्रे अगली गेंद लेकर, फिर एक बार पटकी हुई गेंद, फिर एक बार पुल करना चाहते थे, इस मर्तबा गेंद तेज निकल गई, घूमते हुए रह गया अहमद बलेरे डॉट गेंद। थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि आपण भरपूर वेळेला पाहतो ज्यावेळेला ग्रामीण क्रिकेटर आतमध्ये
थोडंसं शफल होऊन खेळतात, त्याला घुसून मारणं म्हटलं जातं. यावेळेला थोडंसं मागूनच खेळण्याचा प्रयत्न झाला अवे फ्रॉम द बॉडी आणि त्याचमुळे बीट करून गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. किशन म्हात्रेची चांगली बॉलिंग, षटकारानंतर डॉट बॉल. अगली गेंद लेकर किशन, फिर एक बार पटकी हुई गेंद, इस बार मिस टाइम स्ट्रोक है, सेफ लैंडिंग, 1 रन बना. खराब फील्डिंग, गेंद जा रही है डीप में, देखना है बैकअप कर दे या नहीं. 2 रन पूरे किए हैं मश ने और तीसरे अंपायर की मदद मांगी है और तीसरे अंपायर है हमारे शकील कुट्टी. चार रन है अंपायर का कहना है, क्योंकि पैर जो है बाउंड्री के बाहर चला गया था फील्डर का. इस चौके की मदद से स्कोर पहुंचा है इस वक्त 66 रनों पर. किशन मात्रे अहमश के लिए इस मर्तबा गेंद को हुक कर दिया है, गेंद जाएगी मैदान के बाहर. जी हां, 6 रन. मैंने मैच से पहले ही कहा था, एक तरफ किशन मात्रे, सनकी किशन मात्रे, तो एक तरफ गजनी अहमद बलेरे. अब गेंदबाजी को सनकाते हुए और गजनी बनाते हुए अहमद बलेरे. चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. 72 रन आता स्कोरबोर्डवर आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण 70 पर्यंत चर्चा करत होतो, परंतु त्यापेक्षा जास्त रन आता स्कोरबोर्डवर आहेत. पहिल्या बॉलपासून पहा अटॅकिंग क्रिकेट या ओव्हरमध्ये सुरू केले किशन म्हात्रेच्या विरुद्ध अहमद बलेरेच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग त्याने करून दाखवली आणि आता लक्ष खूप मोठंच राहील या मॅचमध्ये असं चित्र आहे. अजून 2 बॉल शिल्लक. बहुत बढ़िया बल्लेबाजी स्लॉग ओवर में, हवा के अपोजिट छक्के लगा रहे इस वक्त अहमद बलेरे. दो गेंदें अभी भी बाकी है इस ओवर की. किशन मात्रे अब थोड़े से दबाव में. अहमद सामना करेंगे किशन मात्रे का. इस बार मिस टाइम स्ट्रोक, सफाई से नहीं खेल पाए, 1 रन पूरा किया. दूसरे के लिए जा रहे हैं, खतरा हो सकता है और तीसरे अंपायर की मदद. लेकिन देखना चाहिए ना, उसने मंगाया तो. वैसे भी अहमद बलेरे, सुफियान शेख, कई ऐसे खिलाड़ी है जो आसानी से दूसरा रन नहीं पूरा करते. आउट होकर पवेलियन जाते हुए अहमद बलेरे रन आउट हुए. अब स्ट्राइक पर है रविश. देखना है रविश के पास स्ट्राइक रहती है या तौसीफ के पास. जी हाँ, तौसीफ के पास स्ट्राइक है. तौसीफ सीनियर, ये भी हार्ड हिटर बल्लेबाज है, आखिरी गेंद का सामना करने के लिए आया है. देखना है क्या करते. सामने है सन की किशन मात्रे. किशन की है गेंद, खींच के मारा है, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन, मस्तक पे दस्तक. थँक्यू डीजे. चांगलं. आणि या षटकारानंतर आता स्कोरबोर्ड रन झालेले आहेत 79-80 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. जाऊया लगेचच आपण आता आमच्या टॉस बॉक्समध्ये. 5 फॉर्च्यून टॉस बॉक्सच्या दरम्यान माऊली स्पोर्ट्स आणि विकी स्पोर्ट्स चाविंद्रामध्ये ही मॅच होणार आहे आणि तिथे टॉससाठी जोडले जात आहेत रेश्मा मयेकर आणि त्यांच्याचबरोबर हरीश पंड्यासाठी. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद. शुभ संध्या मित्रांनो. आपण बघत आहात बाली ट्रॉफी 2021 स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम भिवंडी इथे ही स्पर्धा गेले 14 मार्चपासून सुरू आहे आणि आज आपण शहरी क्रिकेटचे सामने बघत आहोत. माझ्या जोडीला आहे रेश्मा मयेकर, दी रेस्प्लेंडंट लेडी विथ मी,
माझ्या उजव्या बाजूला विकी स्पोर्ट्स रवींद्राचे संघनायक आहेत आणि दुसऱ्या बाजूला माझ्या डाव्या बाजूला माऊली स्पोर्ट्स चे संघनायक आहेत. आपण उभे आहोत 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्स. त्याचे पुरस्कर्ते आहेत मुशीर नाचन, सदात पटेल, विष्णू चंदे. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी बोलवणार आहे आपले मॅच रेफरी अझीम अमदुल्ले आणि गेस्ट म्हणून आपल्यासोबत उपस्थित राहणार आहेत नरेंद्र चौधरी साहेब. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल 5 फॉर्च्यून रिलेटर्स टॉस बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. नेक्स्ट जो सामना आहे तो होणार आहे विकी स्पोर्ट्स वर्सेस माऊली स्पोर्ट्स. सिटीचा हा सामना असणार आहे आणि नक्कीच रंगतदार असा सामना आपल्याला बघायला भेटणार आहे. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. धन्यवाद नरेंद्रजी. सो दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आणि आमच्या मान्यवरांना टॉस कॉईन दाखवू इच्छिते. सो कॉईनच्या एका साईडला आहे AB उर्फ अल्ताफ बाली आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे ZP उर्फ जिल्हा परिषद. सर डू दी ऑनर. विकी स्पोर्ट्स यांचा कॉल आहे. AB इज अ कॉल. अरे बापरे. AB. सो विकी स्पोर्ट्स यांनी हा टॉस जिंकलेला आहे. नरेंद्र साहेब यांच्या शुभ हस्ते फाद दलवी मनसब मुल्ला रॉलेक्स मेडिकेअरची ही सुंदर किट बॅग आणि जॉली डिझायनर 20% डिस्काउंट वाउचर. धन्यवाद नरेंद्र. थँक्यू सो मच. विकी स्पोर्ट्स खूप लांब पल्ला घातलेला आहे बाली ट्रॉफी 2021 मध्ये इथपर्यंत पोहोचण्यासाठी. खूप मॅचेस जिंकाव्या लागलेत आणि आता डू ऑर डाय सिच्युएशन असेल, करो या मरोची सिच्युएशन असेल. काय सांगायचं आहे त्याबद्दल. क्षेत्ररक्षण स्वीकारणार आम्ही पहिले आणि समोरच्या टीमला जास्ती कमीत कमी रनावर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. बघा माऊली स्पोर्ट्स सुद्धा एक चांगली खंबीर अशी टीम आहे. तर त्यांच्या समोर क्षेत्ररक्षण करताना काय वाटते किती रन्सपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 35 ते 40 रन रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. शेवटचा प्रश्न आहे, प्लेइंग 11 तुमची सेम आहे का. हो सेम आहे. धन्यवाद. बघा एक गोष्ट नक्की आहे, जिथे विषय गंभीर तिथे माऊली स्पोर्ट्स खंबीर आणि त्याचा संघनायक श्याम आपल्यासोबत आहे. श्याम एक गोष्ट म्हणजे आता स्पष्ट झाली आहे की दिवसाच्या उजेडमध्ये तुझ्या संघाला बॅटिंग भेटणार आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज घेत तुला काय वाटते या खेळपट्टीवर आता गेली 11-12 दिवस, आज 12वा दिवस आहे आपण सामने बघतोय. संध्याकाळच्या सत्रातला एक ॲव्हरेज स्कोअर तुला काय वाटतो जे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केला पाहिजे. 60+ जाण्याचा प्रयत्न करू सर. 60+ झाले तर आमच्याकडे बॉलर खूप चांगले आहेत, ते काढून नाही देणार. ग्रेट. आणि मागील सामन्यामध्ये जो संघ होता तोच आहे का, त्यात काय बदल असतील. तोच आहे पवन केने इने. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. So ladies and gentlemen, news from the toss box. Vicky Sports won the toss and choose to field first. दोन्ही टीम्सना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. May the best team win. चला तर पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रेझेंटेशन बॉक्स. दुसऱ्या डब्याची सुरुवात होते. पहिल्या डब्यामध्ये SK एंटरप्राइज संघाने 79 धावा बनवल्या आहेत आणि 80 धावांचं एक तगडं आव्हान सेट केलेलं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉयकुमार संघाकडून 2 फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतात. पाहूया कसा पाठलाग केला जातोय 80 धावांचा. कारण 80 धावांचा पाठलाग करायचं म्हटलं तर जवळपास 13च्या धावगतीने खेळ करावा लागेल जॉयकुमार संघाला. देखिए जिस तरह से बल्लेबाजी भी SK स्पोर्ट्स की और जिस तरह से उठ के कैप्टन शुमैल सुसे ने कहा था कि आज काफ़ी रद्दोबदल किया है उन्होंने और वही कारण था कि कमाल की बल्लेबाजी की. गेम की शुरुआत करना है इस बात का ध्यान रहे शुमैल सुसे स्पेशली U2 कि 30 मिनट का मैच रेफरी का कहना है आपको समय दिया गया है 30 मिनट में आपको अपने ओव्हर पुरे करने. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तो म्हणजेच पहिला बॉल. या पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मैदानाला गुदगुला करता बॉल निघून जाते. कावकाळू सीमारेषेच्यावर खूप चांगला स्टॉप. दरम्यान 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय का तर नाही. 2 धावांवर समाधान. Yes, this is the great effort from Babu Nachan.
with his foot and saving 2 runs. You are watching the India Super Show. Bali Trophy आए दिन बाहर के 2021. Welcome all of you and good evening. The match between SK Sports and Joy Kumar. SK set one of the huge total 80 in front of Joy. सूरज किरणेचे एक तगडे प्रयत्न देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या डावाची सुरुवात करताना, कारण बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न. यावेळी उजवी एसटीची नियंत्रण रेषा ओलांडणारा बॉल, पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण, धावसंख्या जाईल 1 ने पुढे, पोचेल 3 या आकड्यावर. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलं, म्हणजे कवर्स पॉईंट रिजनमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला जाईल, तोवर 1 धाव पूर्ण करून स्ट्राइक रोटेट होते, धावसंख्या पोहोचते 4 वर. देखिए मनीष, जिस तरह का स्कोर सेट किया है यहाँ पर एसके स्पोर्ट्स ने, और सूरज केने के साथ वैभव पाटिल को भेजा है. वैभव पाटिल एक ऐसे बैट्समैन है, इस ग्राउंड पे उनके बहुत अच्छे रिकॉर्ड्स हैं और देखना है कि वो किस तरह बल्लेबाजी करते हैं. एक्झॅक्टली, कालच्या दिवसामध्ये तुमचा काय खेळ होता त्यापेक्षा आजच्या दिवशी तुमचा काय खेळ आहे ते महत्त्वाचं आहे, कारण कागदोपत्री तुम्ही हिरो असून चालत नाही. आजच्या दिवसामध्ये तुमच्याकडून हिरोसारखी कामगिरी झाली पाहिजे. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. चांगलं नियंत्रण आहे या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दिनेशचं. आतापर्यंत 3 बॉल्समध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, दमदार षटकार. A great stroke, look at that, played on the up with the straight bat, terrific timing, fantastic shot indeed, down the ground for a glorious 6. This is the positive reply from Joy Kumar. Karsan Fulore fam team chasing a target of 80, just now 10 without loss. Suraj Kene in this season in-form batsman, made 1 half century and is the best batsman in Pogaon Cup. सिटी क्रिकेटमध्ये असे खूप सारे संघ आहेत ज्या संघामध्ये एक चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आणि ती बॅटिंग ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळते. सूरज किरण आणि वैभव पाटीलच्या माध्यमातून वैभवच्या बॅटमधून एक षटकार आला आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 वर. दिनेशच्या विरोधात आता प्रतिहल्ला चढवला जातोय. यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह आहे, कव्हर पॉईंट मध्ये एक थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण दरम्यान अमोलच्या बॅटमधून हा फटका आलाय. 1 धावांची वाढ, धावसंख्या जाईल 1 ने पुढे, पोचेल 11 वर. आगे रखा था दिनेश ने गेंद को, बहुत खूबसूरत कवर ड्राइव था, लेकिन सीधा फील्डर के पास स्लॉपी वर्क रहा था, वहाँ पे 1 रन बना. अगला मुकाबला माउली स्पोर्ट बनाम विकी स्पोर्ट चामिंद्रा के बीच टॉस हो चुका है. योगेश भोईर फैम टीम और विवेक पाटिल और आतिश पाटिल फैम टीम. फ्लैशी कवर ड्राइव है, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ गेंद सड़क रही है. 3 खिलाड़ी पीछा कर रहे हैं लेकिन नहीं रोक पाए और गेंद पहले बाउंस पर 4 रन. षटकाची अजून एका षटकाची समाप्ती झालेली आहे आणि या षटकाची धावसंख्या 15 झाले. षटक संपल्यानंतर जवळ येणं गरजेचं नाही आहे, कारण तुम्ही एक चांगलं शिस्तबद्ध संघ आहात. तर नवीन बॉलर पाठवून द्या. 1 बॉल बाकी आहे बघा, अजून षटक संपलेलं नाही आहे आणि तरी सुद्धा तुम्ही जवळ येत आहे. कुठेतरी ही खंतेची गोष्ट आहे. तर प्लीज मित्रांनो, शिस्तबद्ध टीम म्हणून तुम्ही ओळखले जाता म्हणून चांगलं वर्तन झालं पाहिजे. धावसंख्या झाली 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा. Yes, I think this is the positive reply from Joy Kumar. 15 without loss. They are chasing huge total of 80, but these two are looking very confident. येस, कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता तेव्हा शेवटचा बॉल असेल. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलं जातं, गॅपमधून बॉल निघून जातो, पण क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला अडवला जाईल. तोवर 2 धावांचा कॉल होता. 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय का? अपील तर केली गेली आहे, पण पंचांनी मात्र नकारात्मक भूमिका घेतली आहे. 2 धावांची वाढ, धावसंख्या 2 ने पुढे सरकून पोहोचते 17 वर. 1 ओवर की समाप्ति पे 17 रन बने, जो आस्किंग रन रेट चाहिए उसके ऊपर चलती हुई जॉय कुमार. देखिए मनीष,
जॉय कुमार के पास बहुत गहराई तक बल्लेबाजी है और जिस तरह से सुबह के मैच में बूम बूम सुभाष ठाकरे ने 5 गेंदों पे 24 रन बनाकर मैच जिताया था आखिरी ओवर में, उनका आना बाकी है। वैभव पाटिल इस ग्राउंड के हमेशा के हीरो रहे हैं और इस ग्राउंड पे उनका ये रिकॉर्ड है कि उन्होंने भी 6 गेंदों पे 6 चौके लगाए। किशन मात्रे को कभी भी भेजा जा सकता है, तो ओवरऑल हम कहेंगे कि ये मैच आखिर तक जाएगा। एक्झॅक्टली, प्रेक्षकांची देखील तीच अपेक्षा आहे की ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचावी. पण खरंच कौतुक करावं वाटते बाली ट्रॉफी 2021 आणि पायोनियर ग्रुपचं, कारण त्यांच्यामध्ये पण मातीची खेळपट्टी खेळण्यासाठी मिळते खेळाडूंना. कदाचित स्वप्न असते प्रत्येक खेळाडूंचं की मातीच्या खेळपट्टीवर खेळायला मिळावं. इव्हन आपण पाहिलं तर प्रत्येक टुर्नामेंटला आपण पाहतो डांबरची विकेट आहेत किंवा कॉन्क्रीटची विकेट असते, पण मातीची खेळपट्टी खूप कमी टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळते आणि ते सिद्ध करून दाखवलं आहे बाली चषक 2021च्या ऑर्गनायझिंग कमिटीने. आज के मैचेस की मैं रूपरेखा आपको देता चलूं. आप देख रहे हैं एसके एंटरप्राइजेस और जॉय कुमार के बीच में मुकाबला. अगले मुकाबले का टॉस हुआ है माउली स्पोर्ट और विकी स्पोर्ट चाविंद्रा. उसके बाद सिटी क्रिकेट में 5 बजे आप देखेंगे अमान स्पोर्ट और साइंस कारबाओ. 6 बजे 40+ में आप देखेंगे गावदेवी भादवड़ और शेलुमा तवल. 7 बजे सिटी क्रिकेट में बालाजी स्पोर्ट बंटी स्पोर्ट कुकसे. 8 बजे ग्रामीण में एक्विरम अंकोली और गुड बॉय केवनी दिवे. इस बीच गेंद कट किया है बहुत ही खूबसूरती के साथ, गैप में से गेंद निकल रही है. 4 रन. सिन्नान खोद को मोर्चे पे लगाया था और पहली गेंद पे चौका आता हुआ. बघा रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय बॉलला टर्न मिळाला होता, थोडासा हा हवेत होता, पण त्यानंतर मग इनफिल्ड क्लिअर करून बॉल मागे निघून जाते आणि डीप बॅकवर्ड पॉईंट सीमरच्या ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार. अमान स्पोर्ट्स के कैप्टन टिकटॉक मैन राजू भी जुड़ चुके हैं, वेलकम. आज का 12वां मुकाबला ग्रामीण से साइंस स्पोर्ट खारबा और टेमोली स्पोर्ट. 13वां मुकाबला सिटी से सुरेश इंटरप्राइजेस पाए सोना देवी टेमगर और 14 मुकाबला सिटी से RD 4440 ओली और अंजुमन स्पोर्ट. सिन्नान खोद इस मरतबा खेल दिया इनफील्ड के ऊपर से बहुत ही खूबसूरती के साथ लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. टिपिकल पावर प्ले शॉट. फलंदाज देखील विचारधारणा पॉझिटिव्ह ठेवायला हवी आणि या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न केला हवा होता आणि तो केला जातोय, कारण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. देखिए वैसे भी अगर बल्लेबाजी बहुत मजबूत है जॉय कुमार के पास और कहीं ना कहीं अब शुमाइल सुसे को लगने लगा है कि ब्रेक थ्रू इज वेरी इंपॉर्टेंट. सिन्नान खोद इस मरतबा आगे रखा था, ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑफ वाइड में पहुंची है. 1 रन. स्कोर 26 पे पहुंचा है. सऊदी अरबिया में इस वक्त यूट्यूब पर अल्ताफ बाली के बहनवी मोहतरम रहीम शेख साहब, दोनों भांजे रशाद शेख और सफ़वान शेख इस बाली ट्रॉफी को देख रहे हैं. मैं अमी के दिल से आपका इस्तकबाल करता हूं. पंच किया है गेंद को कवर के ऊपर और 6 रन. इस वक्त सऊदी अरबिया में अल्ताफ शेख के बहनवी मोहतरम रहीम शेख, रसाद शेख और सफ़वान शेख यूट्यूब पे मैच को देख रहे हैं. उन्होंने अल्ताफ बाली पायनियर स्पोर्ट्स क्लब को दिल की गहराइयों से मुबारकबाद दी है और वहीं लिखा है गो ईस्ट और वेस्ट, अल्ताफ बाली इज़ द बेस्ट. बहुत शुक्रिया आपका और पुरखुलूस आपका इस्तकबाल है बाली ट्रॉफी 2021 में. थैंक यू सो मच respected Rahim Sheikh and the guys Rashad Sheikh and Safwan. सिन्नान फिर से कट किया है, गैप में गेंद तेज सड़क रही है. बढ़िया फील्डिंग आप पीछे जाकर, लेकिन रन बहुत तेजी से आ रहे हैं और खतरे की घंटी बजती हुई अब यहाँ पर एसके स्पोर्ट्स के लिए. दोनों ओपनर्स रनों की भूख के साथ इस वक्त 33 रन बिना किसी विकेट के. सूरज के ने कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 1 सिक्सर 1 चौका 14 पर और 2 चौके 1 सिक्सर 16 पे खेल रहे हैं अमोल.
सिन्नान खोत, द मैन फ्रॉम बुरियोली पड़गा, लगातार फील्ड को बदला जा रहा है लेकिन रन बदलने का नाम नहीं ले रहे। इस मर्तबा खेल दिया है इनफील्ड के ऊपर से, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन ऑन दी अप। सैंतीस रन इस सीजन का जो रिकॉर्ड है पावर प्ले का वो बालाजी स्पोर्ट्स के नाम है। 2 ओवर में सूरज वीर का जो बापगांव का कप हुआ था जॉय कुमार के सामने 45 रन बनाने के बाद पावर प्ले में वो मैच हारे थे। आणि सिद्दीक सर, आजच्या दिवसात जर आपण ॲनालाइज केलं व्यवस्थित तर जवळपास ही 5वी की 6वी वेळ आहे 2 षटकामध्ये 30 ते 35च्या घरात धावसंख्या जोडली जाते। कुठेतरी आजच्या दिवसामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा खूप चांगला उपयोग संघांकडून केला जातोय। समय के लिए पहली वार्निंग दी जा रही है अंपायर की तरफ से। मनीष, देखिए क्रिकेट का जो खेल है वह हाजिर दिमागी का भी खेल है, वो ऑन फील्ड खेल है। ये पबजी नहीं कि आपने अपना टारगेट सेट किया और लगा दिया। पण पबजी मध्ये रिवाइव्हचं ऑप्शन असते, पण क्रिकेटमध्ये रिवाइव्हचं ऑप्शन नाही। एकदा बाद झाले ऑन दी स्पॉट, जो करना है ऑन दी स्पॉट। एकदा आउट झालं तर परतावंच लागते। रीटेक नहीं रहता है क्रिकेट में। 2 षटकांतर 37 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 24 बॉल्समध्ये गरज आहे, ती म्हणजे 43 धावांची। 37 रन बिना किसी विकेट के, तेज हवाएं बह रही है मैदान के ऊपर। हे हवेचा ओघ देखील खूप जास्त आहे। कदाचित फलंदाजी करणारा संघ या गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी सक्षम असेल, पण आता मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेटचा शोध घेणारा गोलंदाज वापरावा लागेल आणि कमीत कमी धावा खर्च करणारा गोलंदाज वापरावा लागेल, कारण जी परिस्थिती आहे ती आवाक्याच्या बाहेर जाते एसके एंटरप्राइजेसच्या। आणि पाहूया, चला द सेकंड ऑफिशियल वॉर्निंग आहे आयोजन कमिटीकडून। मॅच ऑन होते। 3ऱ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज येतोय। 3ऱ्या षटकातला पहिला बॉल सूरज खेणीसाठी, फुल टॉस आहे, स्लॉक करण्याचा प्रयत्न, मैदानाच्या समतल हा फटका खेळून काढला। स्क्वेअर रीजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते। धावसंख्या जाईल 1 ने पुढे, पोहोचेल 38 या आकड्यावर। आकिब खान को गेंदबाजी दी गई है। धावसंख्या झाली ती म्हणजे 38 धावा। आकिबला का बोलवलंय तर कुठेतरी धावांना रोख लावण्यासाठी, धावांवर अंकुश बसवण्यासाठी, विकेटचा शोध घेण्यासाठी। पाहूया या रणनीतीमध्ये उपयोगी होतोय का आकिब। काहीशी गती गतीने हाताळण्याचा प्रयत्न झाला होता, पण दिशेवरचं नियंत्रण भरकटलेलं आहे आणि पंचांच्या माध्यमातून वाईड बॉलची खूण। धावसंख्या जाईल 1 ने पुढे आणि पोहोचेल 39 या आकड्यावर। आकिब लेफ्ट आर्म राउंड विकेटचा मारा घेऊन सज्ज होतोय गोलंदाज अमोलसाठी। यावेळेस हवेत आहे बॉल, पण मिडऑफला क्षेत्ररक्षक नव्हता, फायदा उचलला जाईल। दुसऱ्या धावेचा कॉल केला जातो सूरज कणेकडून आणि या 2 धावा चिताच्या चपळाईने पूर्ण केल्या जातात। 2 धावांची वाढ, धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचेल 41 या आकड्यावर। I think this is the positive reply from Karsan Fulore Fem team, Joy Kumar. 41 without loss. Chasing a target of 80, large batting to follow like informed batsmen Boom Boom, Shubhat Thakre and Vaibhav Patil. Kishan, lot of batting to follow. चांगली भागीदारी आहे बिनबाद 41 धावांची सूरज खेणे आणि अमोल या 2 फलंदाजांच्या मधली। आणि भिवंडी परिसरच आहे ओळखला जातो फाईटबॅक देण्यासाठी, आणि फाईटबॅक देताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच जॉयकुमार संघ। यावेळेस मिस टाइम आहे, खूप काळ हवेत आहे। फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः झेल स्वीकारण्यासाठी जातोय आणि हा झेल सुटतोय आणि जीवनदान मिळते जॉयकुमार संघाला। पहिला विकेट जाऊ शकला असता, कुठेतरी दबावात टाकू शकले असते जॉयकुमार संघाला एसके एंटरप्राइजेस, पण मात्र एक सहज सोपा झेल सुटला गेलाय गोलंदाज आकिबच्या हातामधून। पाहूया हा झेल किती नुकसानदायक ठरतोय एसके एंटरप्राइजेसला, कारण षटक तर चांगलं हाताळलेलं आहे, पण विकेटचा शोध देखील घेता आला असता गोलंदाजाला। स्वतःवर नाराज असेल, निराश असेल। स्ट्राईकवर बॅट्समन सूरज तयार होतोय। धावसंख्या झाले 42, 42 रन्स, नो लॉस।
यावेळेस वेगवान ते चेंडू हाताळला गेला होता, हलकंसं एज लागलं होतं, यष्टिरक्षकाने हा बॉल शेवटच्या क्षणाला अडवलेला आहे. डॉट बॉलची हाताळणी पूर्ण केली जाते. आतापर्यंत बॉल्स फेकून झालेले आहेत या षटकातले 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 42 धावा आहेत. एक चांगलं प्रतिउत्तर दिलेलं आहे. 20 बॉल्समध्ये अजूनही जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. आकिब लेफ्ट आर्म राऊंड, यावेळेस चॉप केले जाते बॉलला कव्हर्स रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, वाईड ऑफ लॉंग ऑफला बॉल स्टॉप केला जाईल. धावचीची संधी होती, पंचांकडे लक्ष वेधलं जाते आणि पंचांनी हा निर्णय सोपवलाय. तिसऱ्या पंचांवर क्रुशियल मोमेंट फॉर एसके इंटरप्राइजेस एंड जॉयकुमार टेमघर. देखिए अमोल को तो मानो उन्होंने आधा रास्ता नाप लिया है. तीसरे अंपायर को बुलाया है वहाँ पर रनआउट के लिए. तीसरे अंपायर शकील कुट्टी हैं. हालांकि अमोल ऐसा श्योर है कि शायद उनको ये लग रहा है कि वो आउट है, लेकिन जब तक तीसरे अंपायर का निर्णय नहीं आता है, यस इज आउट. अमोल को पता ही था कि आउट हो चुके हैं. बहुत अच्छा कोयबा थ्रो सीधा स्टंप से जाके टकराया. आणि कदाचित पंचांचं काम सुद्धा सोपं होते जेव्हा फलंदाजांना माहीत असते की मी आऊट आहे आणि मी डम्बूच्या दिशेने परत जाते. पण मात्र तिसऱ्या पंचांना बोलावण्यात आले, तर तिसऱ्या पंचाचं मत घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि पंचाच्या माध्यमातून आऊटचा इशारा. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 43 या आकड्यावर. आतापर्यंत बॉल्स फेकून झाले ते म्हणजे तिसऱ्या षटकातले 5. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल. 19 बॉल्समध्ये 37 धावांची गरज आहे. और सबसे बड़ी बात है कि बाली ट्रॉफी शुरू होने से पहले 9 अर्धशतक लगे थे. सिटी क्रिकेट में एक ही बाली ट्रॉफी में 9 लगे. क्या बात आहे. भाली चषक 2021 मात्र वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखला जातो. आज दिवस 12वा आहे. 7 बॉल्समध्ये 7 षटकार देखील या बाली चषक 2021 मध्ये लागले. खूप सारे रेकॉर्ड्स आहेत जे बाली चषक 2021 मध्ये पूर्ण करण्यात आले. यावेळेस मात्र आडव्या पाठीने खेळण्याचा प्रयत्न. कॉर्नर रिजनमध्ये बॉल स्टॉप केला जाईल. फक्त एकच धाव पूर्ण केली जाते आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जॉयकुमार टेमघर संघाची धाव संख्या झाली 1 गडी बाद 44 धावा. आणि उर्वरित 3 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर सिद्दीक बाबे सर आणि कुणाल दाते सर. थँक्यू. नए बैट्समैन फैज़ान सिद्दीकी बल्लेबाजी को आए. स्कोर है इस वक्त 44 रन 1 विकेट. देखना है कि 18 गेंदों में 36 रन चाहिए. कुणाल मैच अभी भी बना हुआ है, लेकिन इस तरह के मैचेस को जीतने के लिए गुच्छों में विकेट लेना होते हैं और दूर वाले छोर से अब गेंदबाजी के लिए लगाया गया है. दिनेश को, जिन्होंने पावर प्ले के ओवर में 17 रन दिए थे. 18 गेंदे 36 रन. दिनेश हाजी समरसेट स्टैंड की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं. शुमाइल सुसे काफ़ी कंफ्यूज लग रहे हैं वहाँ पर. अंपायर से कुछ पूछ रहे हैं.
देखना है क्या मैदान में चला है, यहाँ से हम कहना बहुत मुश्किल है। कभी शुमाइल सुसे जाकर बात कर रहे हैं अंपायर से, तो कभी बल्लेबाज जाके बात कर रहे हैं। हम दोनों अंपायर एक जगह पे आते हुए 3 ओवर की समाप्ति पे जॉय कुमार ने बनाए 44 रन, विकेट गिरा है 1। दिनेश तैयार होते हुए सामना करेंगे बैट्समैन सूरज केने, सुपर डीपर ऑलराउंडर तालुका क्रिकेट के। दिनेश मुरे सूरज को ड्राइव करना चाहते थे सामने की ओर, मोटा सिरा लेकर गेंद शॉर्ट थर्डमैन पे गई, 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर 45 पे पहुंचा है जॉय कुमार का। मेरे साथ कमेंट्री बॉक्स में मखमली आवाज़ IPL की कुणाल दाते जुड़ चुके हैं। थँक्यू सिद्दीक जी. 80 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि आतापर्यंत रन झालेले आहेत 45. अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 35 रन, म्हणजेच आपण पाहतोय बॉलपेक्षा रन डबल आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये 12च्या सरासरीने बॅटिंग करायची तर प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 1 ते 2 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. हा दबाव तर कायम राहील शेवटच्या ओव्हरपर्यंत. गेंदबाजी के लिए दिनेश तैयार होते हुए हाजी समझ से डिस्टेंट की तरफ से सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन फैजान। फैजान को लंबा हिट लेने की कोशिश, आउट LBW। विकेटों के सामने पाए गए, कमाल की गेंदबाजी थी और आउट हो गए वहां पर फैजान, 0 का चश्मा पहन के। बड़ा झटका लगता हुआ, ये देखिए प्लम LBW, विकेटों के सामने थे। अंपायर के मन में कोई भी दुविधा नहीं थी और विकेट गिरता हुआ यहाँ पर दूसरा जॉय कुमार का आउट होने वाले बल्लेबाज फैजान बिना कोई रन के। सूरज केने अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 17 पे बल्लेबाजी कर रहे हैं, जबकि आउट होने से पहले 29 रन बनाए थे अमोल ने। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए वैभव पाटिल, मैन फ्रॉम कोलिवली। और वैभव पाटिल के नाम ये रिकॉर्ड है कि लेट राजीव गांधी ट्रॉफी 2016 में उन्होंने 6 गेंदों पे 6 चौके लगाए थे। इस ग्राउंड पे 6 गेंदों में 6 चौके लगाने में नंदन पाटिल 2 मरतबा एक कारनामा अंजाम दे चुके हैं। हरीश ठाकरे ने कारनामा अंजाम दिया है और 6 गेंदों में 6 सिक्सर बिलाल शेख लगा चुके हैं। अच्छी गेंद, सवाल पूछा वहां पर और दोनों खिलाड़ी एक ही सिरे पर, और यह बड़ी विकेट। वैभव पाटिल आउट। लेग बाय का भी इशारा आया, लेकिन एक और डगआउट लौटता हुआ खिलाड़ी इरफान भूरे डगआउट। अब कठिनाइयां बढ़ती हुई जॉय कुमार की। आणि आता कठीणच होत जाईल. मी मगाशी त्याच्यासाठी उल्लेख केला की आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. रिक्वायर रन रेट 12च्या आसपास चालला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक आले नाही तर दबाव येईल आणि याच दबावामध्ये दुसऱ्या रनचा प्रयत्न करायचा होता वैभव पाटीलला, परंतु हा प्रयत्न भरपूर महागडा ठरलाय वैभव पाटीलला, कारण तोच रनआउट झालाय या बॉलवर. नए बैट्समैन किशन मात्रे आए, पिंच हिटर के तौर पे जाने जाते हैं। कमाल की गेंद थी पहली, जिस पर के LBW हुए, और कमाल का थ्रो था जिस पर के बैट्समैन रन आउट हुए। इस मरतबा ड्राइव किया बहुत खूबसूरत अंदाज से, डीप कवर में 1 रन। सूरज केने ज़रूर लोहा ले रहे गेंदबाजी का SK स्पोर्ट्स के, लेकिन स्कोर इस वक्त आस्किंग रन रेट बढ़ रहा है, 47 रन में। यहाँ से अभी भी
33 रन चाहिए। ओवर नंबर 4 चल रहा है। 14 बॉलमध्ये 33 करायचे आहेत। दिनेश इस मरतबा लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइड। 48 पे पहुंचा है स्कोर जॉय कुमार का। दिनेश हाजी समझ सेट स्टैंड की तरफ से मुड़ते हुए, देखना अंपायर बार बार क्या कह रहे हैं वहां पर। अंपायर शकील कोटी शानू कुरैशी है। इस मरतबा हेलीकॉप्टर शॉट खेलने की कोशिश, बढ़िया गेंद थी, आगे रखा था, बल्ले की जड़ से जाती हुई शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग पर 1 रन। 49 रन पूरे हुए हैं। करसन फ्लोर FM टीम जॉय कुमार के, जो कि हमारे स्पॉन्सर भी हैं, 3 विकेटों के नुकसान पर। अभी भी इक्वेशन बहुत ही टाइट चल रहा है। 31 रन 13 गेंदे। अच्छा वर्ड आ रहे हैं दिनेश। इस ओवर में कंट्रोल किया उन्होंने मैच को। फुल टॉस गेंद, बहुत ही करारा ड्राइव, लॉन्ग ऑन सीधा खड़ा है और गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन चली गई 4 रनों के लिए। 2 फिल्डरच्या गॅपमधून, परंतु मिडविकेटच्या फिल्डरने प्रयत्न देखील केला नव्हता आणि त्याचमुळे ते 4 रन मिळत आहेत। शुमाइल शुशे जे टीमचे कॅप्टन आहेत त्याचमुळे नाराज आहेत, कारण 1-1 रन महत्त्वाचे आहे। त्यांना माहिती आहे या मॅचमध्ये जर या मातब्बर टीमवर म्हणजेच जॉय कुमार टेमघरवर दबाव टाकायचा असेल तर तुम्हाला रन वाचवणं गरजेचं आहे आणि ते बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे। बैटिंग पावर प्ले लिया गया है। 2 ओवर में 27 रन चाहिए। देखिए एक प्लस पॉइंट जाता है जॉय कुमार के पास के सुभाष ठाकरे का आना बाकी है। बुम बुम। बारा बॉलमध्ये 27 पाहिजे। 12 बॉल आणि 27। खेल की शुरुआत होती हुई और कुल 12 गेंदे और 27 रन। बैटिंग पावर प्ले में गेंदबाजी के लिए इस वक्त लगाया गया है आकिब खान को। देखिए कुणाल, ये जो ओवर है ये मैच के लिए दोनों टीमों के लिए इम्पोर्टेंट है। एसके चाहेंगी कि इस ओवर में मैच पे पकड़ बनाए, लेकिन बैटिंग पावर प्ले का फ़ायदा जॉय कुमार उठाना चाहेंगे। लेकिन मुकाबला तो नेक टू नेक चल रहा है, मुकाबला रंग भर रहा है। BC4 सिटी क्रिकेट का चार्म क्यों है वो साबित हो रहा है।
अगदी बरोबर आहे. 80 रनच्या लक्ष्याचा पाठलाग ज्यावेळेला तुम्हाला 6 ओव्हरमध्ये करायचा त्यावेळेला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं आणि कॅल्क्युलेशन करावं लागतं प्रत्येक ओव्हरमध्ये. परंतु जो चौकार गेला त्याने थोडासा दबाव कमी केला आहे जॉयकुमार टेमघरच्या वरचा. परंतु अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 27 करायचे आहेत आणि इथून यांना विकेट पाहिजे एसके एंटरप्राइजेसला, ती देखील किशनची. आकिब खान फुल टॉस गेंद ड्राइव किया मिड ऑफ पे अहमद बलेरे, 1 रन बनता हुआ. तौसीफ थे वहाँ पर, तौसीफ काजी, 1 रन बनता हुआ. देखिए फुल टॉस गेंद का भी फ़ायदा नहीं उठा पाए वहाँ पर किशन मात्रे. हालांकि लॉन्ग ऑफ पे कोई भी खिलाड़ी नहीं था. 11 बॉलमध्ये आता 26 रनची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. पहिल्या बॉलवर फक्त सिंगल आली आहे. दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवर, आता जास्त दबाव आहे कारण 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 26 रन करायचे त्या मॅचमध्ये. आकिब खान लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए 11 गेंदे 26 रन. सूरज को ऊपर खेल बैठे वहाँ पर बीट किया आकिब खान ने. हर गुजरती गेंद के साथ कुणाल अब मैच का क्लाइमैक्स अंतिम चरणों की तरफ बढ़ता हुआ. अगदी बरोबर आहे. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला लवकर खेळून बसला बॅट्समनने, त्याचमुळे बीट केलं बॅट्समनला सूरज केनेला बॉलरने आणि एक चांगला डॉट बॉल इथे आलाय. तर 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये अजूनही 26 रन करायचे आहेत. बॉल कमी होत आहेत आणि रन मात्र तेवढेच आहेत, त्यामुळे दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवर. आकिब सूरज को फिर बल्ले के अंदर लगी लेकिन शुमाइल सूसे ढूंढते रहे गेंद को और 1 रन ढूंढ लिया बल्लेबाजों ने. देखिए कुणाल, BC4 सिटी क्रिकेट इतना मशहूर क्यों है? आपके सामने मैचेस है, कट टू कट मुकाबला, 9 गेंदे 25 रन. व्हाट अ मैच. बैटिंग पावर प्ले में आकिब खान बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. किशन मात्रे को इस मरतबा शार्प इन कटर थी, आम बॉल था, विकेटों के ऊपर से गया डॉट गेंद. आप शुमाइल सूसे गेंदबाज का हौसला बढ़ाते हुए सुभाष ठाकरे को डगआउट में बिठाना महंगा पड़ा. तर चांगली पकड मजबूत होते या मॅचवर. इस मरतबा ड्राइव किया कारपेट के जरिए लॉन्ग ऑन पे खिलाड़ी रविश मोमिन, 1 रन 7 गेंदे 24 रन. क्या बॉलिंग कर रहे हैं. बैटिंग पावर प्ले में आकिब खान कितने रन अब तक दिए हैं? सिर्फ 3 रन. ये गेंद अब तो जॉय कुमार के लिए गले की हड्डी बन गई है. आकिब खान दूर से खेला, कवर में खिलाड़ी, ओहो कैश नहीं, ये तो मैच पकड़ा है. अगर ये मैच जीत जाए तो, क्योंकि सूरज केने बहुत अच्छे टच में थे और 23 रन बनाने के बाद इरफान भूरे डगआउट में लौटते हुए. काय झेल पकडलाय, तो देखील सूरज केनेचा हा झेल होता आणि आकिब खानला इथे एक मोठं यश मिळते. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने थोडासा शॉट ऑफ गुड लेंथ होता, अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉलवर नजर ठेवली, मागे जात असताना शेवटी बॉडीचं बॅलन्स केलं आणि एका हाताने झेल घेतल्यानंतर स्वतःला सावरलं आणि ते एक चांगला झेल. त्यानंतर सेलिब्रेशन पहा, ठसन खुन्नस, आणि हेच तर खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे BC4 V1 DCTचं. यस, बहुत दूर से खेले थे और मेरे साथी कमेंटेटर नबील दिवकर ने आज उनको गजनी क्रिकेटर का नाम दिया है और ये देखकर लगता भी है कि ये कारनामा सिर्फ गजनी टाइप के लोग ही कर सकते हैं. कम से कम 10 कैचेस ऐसे हैं जो वाकई में फ्रेम करके लगाने के काबिल हैं. 2 ओवर में कितने रन चाहिए साहिबा? कितने रन चाहिए? 24. क्या लगता है कुणाल, मैच कहाँ है?
6 बॉल 24 रनची आवश्यकता आहे आणि सेट बॅट्समनला आउट केलं. त्यामुळे मी मगाशी देखील उल्लेख केला की आता कुठेतरी रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय. जॉयकुमार टेमघर थोडासा बॅकफुटला चाललाय. SK एंटरप्राइजेस पकड मजबूत करताना दिसतात या मॅचमध्ये आणि हे षटक खूप महत्त्वाचं आहे. या ओव्हरमधले जर पहिल्या 2 बॉलवर एकही मोठा फटका आला नाही जॉयकुमार टेमघरच्या बॅट्समनच्या माध्यमातून तर हा सामना वाचवणं त्यांच्यासाठी कठीण जाईल. परंतु पहिल्याच बॉलची सुरुवात जर षटकाराने किंवा चौकाराने झाली तर मॅच मात्र शेवटच्या बॉलपर्यंत रंगताना दिसेल. आणि पुन्हा एकदा वेळेच्या बाबतीत सहकार्य करायला लास्ट वॉर्निंग तुम्हाला दिली जाते SK एंटरप्राइजेस. देखिए सुबह में इसी तरह की स्थिति थी, 20 रन चाहिए थे अष्टविनायक ठाकुरपारा को. जयदुर्गा सुरई के सामने हवा भी ऐसे ही बह रही थी, लेकिन सुभाष ठाकरे ने 4 सिक्सर लगाए, वो भी हवा को चीर कर, और मुकाबले को 1 बॉल पहले ही जीत लिया. और यहाँ पर आखिरी ओवर के लिए कैफ रईस को बुलाया गया है. कैफ रईस गावदेवी चषक बापगांव के मैन ऑफ द सीरीज रहे थे. कैफ रईस सुभाष को पहली गेंद आसमान में तान दिया, खिलाड़ी नीचे. ओ बाबू नाचन ने अपने आप को झोंक दिया था. क्या खेल हो रहा है. खूप चांगला एफर्ट बाबू नाचन यांचा, कारण खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सुभाष ठाकरेंनी फक्त एकच रन घेतले. त्यांना माहिती आहे किशन देखील तेवढ्याच ताकदीचा बॅट्समन आहे, परंतु दुसऱ्या रनचा प्रयत्न करायला हवा होता. एक रन महत्वाचे आहे या मॅचमध्ये. झोंक रही है इसके अपने आप को. कपड़े गंदे भी हो जाए तो फर्क नहीं पड़ता है. कैफ उड़ाया, गेंद के नीचे खिलाड़ी, और फिर से अहमद बलेरे. एक और विकेट. अब हम कह सकते हैं कि जॉय कुमार का जो एंजॉय का वक्त है वो धीरे धीरे निकल रहा है. एन्जॉयची वेळ देखील निघून चालली आणि खऱ्या अर्थाने बॅट्समन देखील निघून चाललेत मॅच अर्ध्यावरती सोडून. कारण इथे अपेक्षा होती फुलटॉस बॉल कन्वर्ट करू शकला असता बॅट्समन किशन म्हात्रे, परंतु मिस टाईम राहिला स्ट्रोक आणि आतमध्येच राहिला ग्राउंडच्या. आणि त्याचमुळे सुभाष ठाकरे, मगाशी मी त्याच्यासाठी उल्लेख केला होता की 2 रन किती महत्त्वाचे होते. एक रन महत्त्वाचे या मॅचमध्ये. आणि आता या समीकरण आहे या मॅचच्या दरम्यान 4 बॉल आणि 23 रन. 4-23. अब सभी गेंद को बाउंड्री के पीछे मारना होगा. क्षमता है. बूम 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 बूम. ओ ये सुपरमैन देखना है कि अंपायर तीसरे अंपायर को पूछा है. तौसीफ शेख उर्फ क्रू शेखरा वहां पर थे. क्या जंप किया है सुपरमैन की तरह. सेव किया है. और सुभाष ठाकरे के इरादे को तीसरे अंपायर का निर्णय है. तीसरे अंपायर का निर्णय है, थर्ड अंपायर का. परत दाखवण्याची मागणी इथे करण्यात आलेली आहे. सेफ है. उन्होंने जब गेंद को अंदर फेंका तो वह हवा में थे. सेव किया है सिक्सर को. साफ नजर आ रहा है रिप्लाई में. जो रिप्ले दिखाया जा रहा है उसमें साफ नजर आ रहा है. क्या कहेंगे, सुपरमैन बन गए तौसीफ शेख उर्फ क्रू शेखरा.
असं वाटत होतं ज्यावेळेला तुम्ही उल्लेख करत होते की बूम 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 सुभाष ठाकरे, आणि लगेचच मैदानामध्ये धूममध्ये जशी गाडी यायची आणि मधूनच काहीतरी घेऊन जायची, धूम पिक्चरमध्ये काहीतरी घडायचं, अगदी तसंच घडलं या मॅचमध्ये. सुभाष ठाकरेंना देखील अपेक्षित नव्हतं की अशा पद्धतीने बॉल अडवला जाऊ शकतो. त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसलाय. गैस सुभाष को पुल, लेकिन पीछे खिलाड़ी रन नहीं लिया. लगभग अब शुमाइल सूसे ने दोनों हाथ अपने ऊपर कर दिए कि क्वार्टर फाइनल के दरवाजे को खोलने जा रही है बाली ट्रॉफी में एसके इंटरप्राइजेस. फील्डिंग लाजवाब रही, कैचिंग लाजवाब रही. इस मर्तबा इनसाइड आउट खेला है और गेंद देखना है बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन. एक गेंद और 19 रन. कुणाल क्या फील्डिंग की है एसके ने. इसके साथ ही इस मैच को जीत लिया है एसके स्पोर्ट्स ने. कॉन्ग्रेचुलेशन शुमाइल सूसे, अहमद बलेरे एंड ऑल टीम. हार्ड लक करसन फ्लोरे, हार्ड लक नरेंद्र चौधरी, हार्ड लक द कैप्टन करेश मात्रे एंड सुभाष ठाकरे. इस मैच को 18 रनों से जीत लिया एसके इंटरप्राइजेस ने. आइए इस मैच के प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए हम आपको लिए चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स बी क्रीमी और ताज गार्डन की तरफ, जहां पर मौजूद हैं वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और उनके साथ कोइनकर रेशमा मयकर. धन्यवाद सिद्दीक बाबे जी. शुभ संध्या दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम भिवंडी, जहां पर बाली ट्रॉफी 2021 खेली जा रही है. और अभी अभी एक बहुत रोमहर्षक मुकाबले में एसके इंटरप्राइजेस ने फतेह हासिल की है जॉय कुमार के ऊपर. आइए हम हमारे तमाम स्पॉन्सर्स